कुठलाही प्रचार राष्ट्रवादीकडनं इथे करण्यात आला नव्हता। इंदापूर शेटफळ-गढे या गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। जितेंद्र वळणे इथून विजयी झाले। ठिकठिकाणचे निकाल आपण या ठिकाणी पाहताय। पंचायत समितीमध्ये आता भाजप जी आहे ती 30 जागांवर आघाडीवर, त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना 17, त्याच्यानंतर दादांची राष्ट्रवादी 20, शरद पवारांची राष्ट्रवादी 11, काँग्रेस 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5। तर पंचायत समिती असो जिल्हा परिषदेमध्ये तर ठाकरेंची शिवसेना शेवटच्या क्रमांकावर या ठिकाणी पाहायला मिळते। पंचायत समितीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, तर महायुतीने या ठिकाणी बाजी मारलेली आहे। भाजप 30, शिंदेची शिवसेना 17 आणि राष्ट्रवादी 20 जागांवर इथे आघाडीवर आहे। तर 6व्या क्रमांकावर आहे ती ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर। तर भाजप जिल्हा परिषदेमध्ये 7 जिल्हा परिषदांवर भाजपने आघाडी घेतली आहे। शिवसेनेनं 2 जिल्हा परिषदांवर आघाडी घेतली। राष्ट्रवादीनं 1 जिल्हा परिषदेवर आघाडी घेतली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। त्याच्यानंतर काँग्रेसने 2 जागांवर या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा खातंही उघडता आलेलं नाही। तर 12 पैकी भाजपकडे 7, शिवसेनेकडे 2 आणि राष्ट्रवादीकडे 1, तर काँग्रेसकडे 2 जिल्हा परिषदांवर झेडपीमध्ये आघाडी त्यांनी घेतलेली आहे। सगळ्यात मोठा पक्ष झेडपीमध्ये सध्या ठरलाय तो म्हणजे भाजप। पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, भाजप 1 नंबरचा पक्ष यामध्ये ठरलेला आहे। पंचायत समितीचं चित्र आपण पाहूयात तर 30 जागांवर भाजप इथे आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना 17, राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर आहे। म्हणजे पंचायत समितीमध्ये दादांची राष्ट्रवादी शिवसेनेपेक्षा पुढे आहे। पवारांची राष्ट्रवादी 11, त्यानंतर काँग्रेस इथे 11 आणि शिवसेना 7 जागांवर आघाडी